लाडकी बहीण योजना वेबसाईट सुरू। महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्यात सुरू केली आहे, ज्याअंतर्गत राज्य सरकारने योजना अधिकृत वेबसाईट ladakibaheen.maharashtra.gov.in पुन्हा सुरू केली आहे। लाडकी बहीण योजना 3.0 नोंदणीसाठी महिलांना या अधिकृत वेबसाईटद्वारे तिसऱ्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज करता येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना डीबीटीच्या माध्यमातून 1500 रुपये आर्थिक लाभ दिला जातो। या योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने 3 कोटींपेक्षा अधिक पात्र महिलांच्या अर्जांची स्वीकृती दिली आणि सर्व लाभार्थींना 6 हप्त्यांमध्ये 9000 रुपये देण्यात आले। चुनावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महिलांच्या अर्जांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते। अर्जांची तपासणी झाल्यानंतर 60 लाखांपेक्षा अधिक अपात्र महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आणि त्यानंतर अलीकडेच माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट सुरू करण्यात आली होती, जी बऱ्याच काळापासून बंद होती। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या लेखाचा शेवटपर्यंत वाचा। या लेखात आम्ही लाडकी बहीण योजना वेबसाईट सुरू केल्यानंतर अर्ज प्रक्रिया कशी सुरू करायची याची सविस्तर माहिती दिली आहे, जसे माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अप्लाय 2025 कसे करावे, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, लाभार्थी सूची, अर्ज स्थिती तपासणी आणि लाडकी बहीण योजना 3.0 रजिस्ट्रेशन ऑनलाईन याबाबत माहिती दिली आहे। माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट सुरू झाली आहे, ज्या अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात अर्ज करता येईल। तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला अर्ज करू शकतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 28 जून 2024 रोजी महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक स्वावलंबन, कुटुंबात महिलांची स्थिती बळकट करण्यासाठी आणि पोषण सुधारण्यासाठी मदत केली जात आहे। योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये राज्य सरकारने 3 कोटींपेक्षा अधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ दिला आहे। मात्र ज्या महिला पहिल्या 2 टप्प्यात अर्ज करू शकल्या नाहीत, त्या आता तिसऱ्या टप्प्यात अर्ज करू शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट सुरू करून महिलांना मकर संक्रांती बोनसच्या स्वरूपात योजनेचा तिसरा टप्पा सुरू केला आहे। याशिवाय जानेवारी महिन्यात योजनेच्या 7व्या हप्त्यापासून महिलांना लाभ दिला जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी आवश्यक कागदपत्रे: मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, मूळ रहिवासी प्रमाणपत्र, आधारशी लिंक मोबाईल नंबर, हमीपत्र, लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म, शिधापत्रिका, राशन कार्ड। लाडकी बहीण योजनासाठी पात्रता: अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। अर्जदार महिलेची वयोमर्यादा 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावी। महिला मोबाईल नंबरशी लिंक आधार कार्ड असलेली असावी। अर्जदार महिलेला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। महिला बँक खाते आधारशी लिंक असावे आणि डीबीटी सक्रिय असावे। महिला आणि तिचे कुटुंब करदाता नसावे। कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त, निराधार महिला आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र असतील। लाडकी बहीण योजना अप्लाय ऑनलाईन। लाडकी बहीण योजना वेबसाईट सुरू केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम योजना अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल। अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर अर्जदार लॉगिनवर क्लिक करावे लागेल। आता तुम्हाला वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल। वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी क्रिएट अकाउंटवर क्लिक करावे लागेल। नवीन पेज उघडल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, मोबाईल नंबर, पासवर्ड इत्यादी माहिती भरावी लागेल। अर्ज भरल्यानंतर साइन अपवर क्लिक करावे लागेल। वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल। वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावर क्लिक करावे लागेल। नवीन पेज उघडल्यानंतर आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल आणि OTP सत्या